नमस्कार मित्रांनो, पीक विमा संदर्भात आज एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी मिळालेली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळेल. मित्रांनो, यामध्ये कोणकोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील ते आज आपण पाहणार आहोत. तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येईल आणि हा पीक विमा किती जिल्ह्यामध्ये वाटप होईल याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मित्रांनो, लवकरच अग्रिम पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकाच्या नुकसानीबाबत लागू केलेल्या अधिसूचनेनुसार 25% विमा भरपाईची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्या शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेती पिकाच्या नुकसानीचा क्लेम केला आहे अशा शेतकरी बांधवांच्या नुकसान अनुदान वाटप केले जाणार आहे. सन 2024मध्ये या वर्षामध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकरी बांधवांच्या पिकाचे नुकसान झाले होते अशा शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार आहे. सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकाच्या नुकसानीबाबत लागू केलेल्या अधिसूचनेनुसार 25% विमा भरपाईची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे. सोबतच मागील हंगामातील तक्रारीबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याविषयी सक्त सूचना विमा कंपनीला दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी बोलताना दिली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीपातील जिरायती, बागायती व फळपिकांचे 5 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे 50% पेक्षा अधिक नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर येऊन नदीकाठच्या जमिनी रखडून गेल्या होत्या. या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत अध्यक्ष असलेल्या जिल्हास्तरीय समितीने सर्व तालुक्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना 2024 आणि 25 अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती घटकांतर्गत अधिसूचना लागू केली होती. त्यामुळे समितीच्या सर्वेक्षण अहवालानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये पिकाच्या उत्पादनामध्ये 50% पेक्षा जास्त घट अपेक्षित आहे. त्यामुळे समितीने जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी या पिकांसाठी 25% परतावा देण्याचे निर्देश केले होते. परंतु विमा कंपनीकडून अग्रिम रक्कम मंजूर करण्याबाबत कार्यवाही झाली नव्हती. याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी विमा प्रतिनिधींशी मागील आठवड्यात बैठका घेतल्या होत्या. यात त्यांनी जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळातील पात्र विमाधारक शेतकऱ्यांना नुकसानीच्या 25% अग्रिम रक्कम अदा करावे असे आदेश देण्यात आले होते. तसेच मागील हंगामातील शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत विमा कंपनीकडे भरपाई मिळण्याबाबत तक्रारी केल्या होत्या. तक्रारीबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याविषयी सक्त सूचना विमा कंपनीला जिल्हाधिकारी राऊत यांनी दिल्या आहेत. विमा कंपनीला अग्रिम रक्कम जमा करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. यामुळे लवकरच अग्रिम विमा रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल. सोबतच मागील हंगामातील तक्रारीबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याविषयी सक्त सूचना दिल्या आहेत. लातूर तालुक्यातील मुरुड व परिसरात 24 ऑक्टोबर रोजी अतिवृष्टीमुळे शेतातील पिकाचे नुकसान झाले होते. यात कागदपत्रांची पूर्तता केलेल्या 541 शेतकऱ्यांना एकूण 97 लाख रुपयांच्या अनुदानाची प्रतीक्षा आहे. राज्य मंत्रिमंडळाने 10 डिसेंबर रोजी घेतलेल्या निर्णयाने लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर मित्रांनो, ही शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.